नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नानांनी आता इथे ऐश्वर्याचं धमकी ऐकल्यामुळे ओवीला वाचवण्यासाठी जानकीवर आळ लावलेलं असतं आणि त्यामुळे सुमित्रा ह्या खूप चिडलेल्या असतात. त्या आता जानकीला म्हणू लागतात, अगं डोळे बंद करून जरी विषारी मुळ्या खाऊ घातल्या तरीसुद्धा विष हे पूर्ण शरीरात पसरतंच आणि तसाच प्रकार तू केलायस. तुला काय वाटलं आम्हाला कळत नाही का? तरी सगळेजण मला सांगत होते की ह्या जानकीवर विश्वास ठेवू नको, तरीसुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. आणि तू काय गं, तू तर धोका देऊन मोकळी झालीस. तुला हे करताना काही वाटलं नाही का? थोडं धाक भीती ही तरी असते माणसाला अशा टोकाच्या भूमिका करताना. मात्र तू इतकी बिनधास्त आहे हे आजच कळालं मला. इकडे आता नानांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण त्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की मी हे फक्त ओवीला वाचवण्यासाठी जानकीवर आळ लावले, म्हणून त्यांना खूप त्रास होत असतो. आणि जानकी रडत असते तर सुमित्रा ह्या वाटेल तसं जानकीला बोलून तिचा सर्वांसमोर अपमान करत असतात आणि त्यामुळेच नानांना खूपच वाईट वाटत असतं. पुन्हा सुमित्रा म्हणत असतात की जानकी, अगं तू लग्न झाली आणि घरात आली तेव्हाची जानकी आणि आत्ताची जानकी खूप फरक आहे. तू अशी बदलत गेली आणि मी तर तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. अगं माझ्या मनामध्ये तुझं नाव घेतलं तरी अशी चांदणं फुलून उठायची. आणि तू तर एवढं मोठं काम करून ठेवलं आहे की आता तुला काय बोलू आणि काय नाही हेच मला कळत नाहीये. तेव्हा आता माझा तुझ्यावरचा विश्वासच उडालाय असं त्या म्हणत असतात. मग जानकी खूप रडू लागते, कारण जानकीला माहीत असते की माझी चुकी नसताना सुद्धा माझ्यावर आरोप केले जात आहे आणि ते मी गप्प बसून ऐकते आणि खूप रडत असते, कारण सुमित्रा काही ऐकायला तयारच नसतात. त्या आता पुढे जानकीला म्हणतात की तू अशी चूक करून ठेवली ना की मी कधीच विसरणार नाही. अगं जखम तरी लवकर बरी होते, पण तू माझ्या मनावरती जी काही खोलवर जखम करून ठेवली ना ती मी आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा आता सुमित्रा काही बोलणं थांबवत नसतात, म्हणून ऋषिकेश सुद्धा रडायला लागतो. त्यालाही खूप वाईट वाटत असतं. तर नाना सुद्धा आता त्यांचीही खूप घालमेल होत असते की जानकीवर आरोप लावले जात आहे, पण तरीही ते गप्पच बसतात. पुढे आता जानकीला खूप वाईट वाटतं, कारण सुमित्रा म्हणते की आजपासून माझा तुला शाप आहे आणि तू असं वागलीस ना तुला भोगावंच लागेल. मी तर आंधळा विश्वास तुझ्यावर ठेवला होता, पण तू दाखवून दिलीस तुझी लायकी. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं. ती लगेच आता सुमित्राचे पाय पकडते आणि म्हणते की आई प्लीज तुम्ही शपथ मागे घ्या. खरंच माझी चुकी नाही आहे, हे मी नाही केलंय. ह्या घराचं वाईट होईल असं मला कधीच वाटलं नाही आणि मी कधीच ह्या घराचं वाईट नाही करू शकणार. तरीसुद्धा सुमित्रा म्हणता, मग आता एवढं मोठं कारस्थान केल्यानंतर सुद्धा तू आता माझा विश्वास बसण्यासाठी असं बोलत आहे का? इकडे मात्र ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो जानकीला असं रडताना पाहून. मग आता जानकी सांगू लागते की खरंच आई मी काहीही केलेलं नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हवं तर तुम्ही नानांना पुन्हा विचारा. मग सुमित्रा म्हणतात की आता काय विचारायचं बाकी राहिले, आता काहीही विचारायचं नाही आहे. तू एक काम कर, तू घर सोडून निघून जा. आता जानकी म्हणते की मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा आता हे माझं घर आहे आणि मी कुठेही जाणार नाही असं जानकी म्हटल्यावर सुमित्रा लगेच आता जानकीचा हात पकडतात आणि म्हणतात की तू कशी जात नाही ना तेच मी पाहते. ते आता ओढत फरफटतच जानकीला बाहेर घेऊन जात असतात आणि जानकी पुन्हा पुन्हा म्हणत असते की अहो आई प्लीज माझं ऐकून घ्या, मी काहीही केलेलं नाही आहे. आणि आता ती पुन्हा हातापाय जोडू लागते आणि म्हणते की अहो आई माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा जो काही गैरसमज झाला आहे तो मला दूर करायला मला थोडा वेळ हवा आहे. मी लवकरच तुमच्यासमोर सत्य आणेल. इकडे आता सारंग आणि शर्वरीला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण सुमित्रा आता वाटेल ते बोलत असतात आणि जानकी म्हणते की मी घर सोडून कुठे जाणार आहे? मी अनाथ आहे ना. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, दोन फटके मारा, मला वाटेल ते बोला, मी सहन करेल, पण मी हे घर सोडून नाही जाणार. तर जानकी शर्वरीला सुद्धा म्हणत असते, पण शर्वरी लगेच तिचा चेहरा फिरवते. सारंग सुद्धा जानकीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. आता मात्र ऋषिकेशला जानकी विचारते की तुमचाही माझ्यावर विश्वास नाही आहे का हो? अहो माझ्यावर वाटेल ते आरोप होत आहे. इतक्या दिवसांपासून यांनी मला एवढंच ओळखलंय का? मी सांगत आहे ना माझी काही चुकी नाही आहे, तरी कोणी ऐकूनच घेत नाही आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. ऋषिकेशला सुद्धा माहीत असतं की जानकी चुकीची नाही आहे, पण आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मी तुला आधी 2 वेळा प्रॉमिस केले की जिथे तू तिथे मी. त्यामुळे आज आईने तुझ्यावर जे काही आरोप लावून तुला तर डायरेक्ट घरातून बाहेर जायचीच भाषा केलेली आहे, हे काही मला पटलेलं नाही आहे. मला हे बिलकुल सहन होणार नाही जानकी. तेव्हा आता आईने तर घरातून बाहेर हाकलायला तुला सांगितलंय ना, म्हणजे आई फक्त तिच्या सुनेला नाही तर ह्या घरातील लक्ष्मी तिला बाहेर हाकलत आहे. आणि एवढंच काय, तर जानकी ऋषिकेश रणदिवे हिला सुद्धा बाहेर काढते आणि हे काही मला सहन होत नाहीये. त्यामुळेच आता मी असा निर्णय घेतलाय. तेव्हा मात्र ऋषिकेश हा त्याच्या बायकोशी बाजू घेतोय हे ऐकून तर सुमित्राला खूप वाईट वाटतं. त्यांना धक्काच बसतो की हा चक्क जिची चुकी आहे तिचीच बाजू घेतोय. तर ऐश्वर्याला मात्र फार आनंद होत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्या दिवशी तर एकच श्राद्ध केलं बाबांचं, पण मला असं वाटतंय की आता सर्वांचे श्राद्ध करायला पाहिजे. मग लगेच आनंद म्हणतो की ऋषिकेश, हे काय म्हणतोय दादा तू, असं नको म्हणू. तेव्हा आता सुमित्रा म्हणतात की मी रणदिवेंना घरातून बाहेर हकलत नाही,
पण जे रणदिवेच नाही आहे त्यांनी ह्या घरातून खुशाल बाहेर जावं. मग ऋषिकेशला असं वाटतं की आई ही मलाच आता आडवं बोलत आहे. तो लगेच आता जानकीला म्हणतो की बाद झालं, मला काही सहन होत नाही आहे. मला हकलवायची भाषा गेली जाते तिथे मला राहायचंच नाही आहे. आता रागाने जानकीला दूर लोटत ऋषिकेश हा रूममध्ये निघून जातो. तेव्हा आता ऋषिकेश तर गेलाय, पण इकडे आता सर्वजण रडू लागतात. मग जानकीला कळतं की ऋषिकेशकडून चुकीचं बोलले गेले. ते आता सर्वांची माफी मागून म्हणत असते की ऋषिकेश हे रागाच्या भरात बोलून गेले, पण प्लीज तुम्ही असं रागा भरून बसू नका, गैरसमज करू नका. खरंच ते रागाच्या भरात बोलले. शर्वरीला समजावू लागते, सारंगला सुद्धा जानकी समजवते आणि त्यानंतर पुन्हा सुमित्रांना समजावू लागते की आई त्यांच्या मनात काहीही नव्हतं, ते रागाच्या भरात बोलले. खरंच मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांची समजूत काढते आणि त्यांना पुन्हा खाली घेऊन येते, पण प्लीज असं राग मानू नका. असं म्हणून आता जानकीसुद्धा ऋषिकेशकडे गेलेली असते आणि तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला समजावू लागते. पण ऋषिकेश म्हणत असतो की अगं जानकी, झालं तेवढं अपमान खूप झालं आणि घरच्यांनी आपल्याला वेगळं टाकले असं नाही वाटत का तुला? कोण सहन करणार आहे असे खोटे आरोप? तू इतक्या दिवसांपासून एवढं करत आली आहे, पण आईला त्याची किंमत आहे का? आईने तर तुला हकलवायची भाषा केली, तेव्हा तू तिथे, मी. आता बॅग भरायची आणि आपण हे घर सोडून निघून जायचं. पण आता जानकी म्हणते, अहो इतकं राग येण्यासारखं काय आहे? रागाच्या भरात बोलले असतील म्हणून इतकं मनावर घ्यायचं असतं का? किती झालं तरी आपली माणसं आपल्याला ओरडतात म्हणून राग मानायचा नसतो. आणि आई तर ज्याच मुलाला जास्त ओरडते की तिचं ज्याच्यावर जास्त प्रेम असतं. मग तुम्हाला इतकं राग येण्यासारखं काय झालंय? प्लीज आपण घर सोडून कुठेही जायचं नाही, आपली माणसं आहे तिथेच थांबायचं आपण. आता जानकी ही ऋषिकेशला समजवते, पण ऋषिकेश म्हणत असतो की आपण पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात करूया आणि घरातील सर्व लोकांना विसरून जाऊया. चल चल जानकी, आपण नाही थांबायचं. पण जानकी ऋषिकेशचा हात पकडते आणि म्हणते की आपण कुठेही जाणार नाही आहोत, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, आपल्या माणसांना सोडून मी नाही जाऊ शकत बाहेर. आणि लगेच त्या बॅगेतले कपडे काढून पुन्हा कपाटात ठेवून देते आणि त्यानंतर ऋषिकेशला म्हणते की आत्ता खाली चला आणि आईंची समजूत काढा, आईंना सॉरी म्हणा, तुम्ही चुकीचं बोललात तर आपल्याला खाली जाऊन बोलावंच लागेल. पण ऋषिकेश काय ऐकतच नसतो आणि जानकी खूप रडत असते. तर आता ऋषिकेश पुन्हा एकदा जानकीचा हात हातात पकडतो आणि तिला समजवत असतो की काय चुकीचं बोलतोय मी. तेव्हा आता जानकी म्हणत असते की अहो घरच्यांना किती वाईट वागू द्या, किती षडयंत्र करू द्या, आपण याच्यातून कसं बाहेर निघायचं ना याचा शोध घेऊयात. मग ऋषिकेश म्हणतो, अगं मला ह्या घरच्या म्हणजे माणसांबद्दल म्हण किंवा प्रॉपर्टीबद्दल म्हण, मला इतकं काहीच वाटत नाही. ह्या प्रॉपर्टीसाठी मी कधीच झडणार नाही, कधीच भांडणार नाही. पण आईचे विचार बघ ना, आईने ऐश्वर्याची बाजू घेतली आणि तुला वेड्यात काढलं. अरे इतक्या दिवसांपासून तुला ओळखलं नाही का आईने? याचं मला वाईट वाटते की ऐश्वर्याने षडयंत्र केले, तिला प्रॉपर्टीसाठी ती असं करते आणि हे कोणाच्याच का नाही लक्षात येत आहे. तेव्हा जानकी पुन्हा म्हणू लागते, अहो नानांचा तरी विचार करा, नानांची काय हालत झाली आहे माहिती, घरातली भांडणं पाहून त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू काय नानांची बाजू घेतेस? अगं त्याच नानाने तुझ्याकडे बोट केलं, त्यांनाही नाही काही वाटलं नाही का गं तुझ्याकडे बोट करताना? तू कशी आहे हे त्यांना माहिती असून सुद्धा आत्तापर्यंत मला वाटत नव्हते की नानासुद्धा तुझ्यावर असे आरोप लावतील. मला तर ह्या वेळेस नानाचा सुद्धा खूप राग आलाय. पुढे आता ऋषिकेश म्हणत असतो की नानांना शुद्ध यावी म्हणून तू त्यांना प्रदक्षिणा मारल्यास, कडक व्रत केलंस, अजून काय करायला हवं होतं? तू अग्निपरीक्षा दिलीस, सर्व काही करून सुद्धा नाना असे कसे बोलू शकतात? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे का, नानाने जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्याकडे बोट केलं होतं तेव्हा ते ऐश्वर्याकडे पाहत होते आणि त्यानंतर ते अचानक माझ्याकडे बोट करायला लागले. त्यांनी लगेच माझ्यावर आळ घातला. तुम्हाला कळतंय का, नाना कसलं तरी दडपणाखाली आहेत. नानांचा निर्णय हा आधी वेगळा होता आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडे बोट केलं आणि तो माणूस म्हणजे ऐश्वर्याच असणार आहे. मी तुम्हाला सांगते ना, तिने माहिती आहे का गोड गोड बोलून आईंना सुद्धा त्यांच्या बाजूने वळवले. ऐश्वर्याच हे कटकारस्थान करते. नानांना सुद्धा तिनेच दबावाखाली आणले, काहीतरी नक्कीच धमकी दिलेली असेल. आता जानकीने केलेला विचार हा एकदम योग्य असतो आणि ऋषिकेशच्या सुद्धा डोक्यामध्ये आता तेच विचार चालू होतात. तेव्हा आता जानकी कळकळीने म्हणत असते की ऋषिकेश, तुम्ही नानांना अजून ओळखलं नाहीये. माझे नाना माझ्या बाबतीत असं नाही करू शकणार. मला माहिती आहे ऐश्वर्यामुळेच ते असं वागतायत, कारण जेव्हा त्यांनी माझ्यावर आळ घातला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये ती वेदना, तो त्रास मला दिसत होता, पण एवढंच की मी काही बोलले नाही. मग आता ऋषिकेश म्हणतो, जाऊ दे ना, सोड ना, तू का त्याच गोष्टी स्वतःच अंदाज लावून व्यक्त करत आहे? जे दिसतंय डोळ्यांना ते कळालं नाही का तुला? आईच्या मनात काय होतं निदान हे तरी बाहेर आलं. आपल्याला ना त्या ऐश्वर्यालाच धन्यवाद करावा लागेल, तिच्यामुळे आईच्या मनात आत्तापर्यंत काय होतं हे तरी बाहेर आलं ना. आणि रागानेच लगेच ऋषिकेश म्हणतो की चल आता इथे थांबून काहीच फायदा नाही आहे. ऋषिकेश आता बॅग भरून निघतो, म्हणजे निघणार असतो तर लगेच जानकी त्याचा पाय पकडते आणि लगेच धरूनच ठेवते. आता जानकी म्हणत असते की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. ऋषिकेश प्लीज माझं एकदा ऐका. अहो तुम्हीच आतापर्यंत मला धीर द्यायचे ना आणि काय म्हणायचे की असं खचून जायचं नाही, मी तुझ्यासोबत आहे ना, मग घाबरायचं नाही. मग आता तुम्हीच का पळ काढताय, का नाही तोंड देत आहात तुमच्या घरच्यांना? असं निघून तर आपण स्वतःला असं दाखवत आहोत की आपली चुकी आहे आणि म्हणून आपण घर सोडतोय, असं का आपल्या घरच्यांना दाखवायचं? चला ना समोर जाऊ आणि काय खरं आहे काय खोटं आहे ते बोलू ना. माझं तर ह्या घराशी खूप जवळचं नातं जोडलं गेलेलं आहे आणि मी नातं
जोडते तोडत नाही ही जानकीची भाषा आहे. तेव्हा आता तुम्हाला माझं ऐकावंच लागेल आणि मी ह्या घरासाठी आत्तापर्यंत जे काही केले ते असं अर्धवट मला सोडायचंच नाही आहे. मला माझी माणसं कायम माझ्यासोबत हवी आहेत. दुसरीकडे आता इकडे शर्वरी ही म्हणत असते की दादा मला नाही वाटत की वहिनी चुकीची आहे, कारण वहिनी असं करू शकणार नाही, आपला विश्वास आहे ना. लगेच आता आजी म्हणतात की तू गप्प बस, तू कोण आहेस बोलणारी, तुला कळतं का एवढं नजरेसमोर आपल्या काय काय चाललंय आणि तू कशाला असं म्हणत आहेस. तू तर खूप भोळं म्हणत होती ना तुझ्या भावाला, बघ आता आलं ना डोळ्यासमोर, आत्ता कळालं का. आणि ऐश्वर्या बरोबर होती ना. आता आजी इथे ऐश्वर्याची बाजू घेऊन जानकीला दोष देत असतात. आणि मग आता सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणतात की सुमित्रा रडत असते आणि म्हणते की ऐश्वर्या मला माफ कर, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चुकी केली होती, पण आता तर सत्य समोर आले की जानकी कशी आहे ते. तेव्हा आजी म्हणतात की कळालं का आता, सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र, तो तर लगेच यांचं श्राद्धच करायला निघालाय. मग तर सुमित्राला अजूनच ऋषिकेशचा राग आलेला असतो आणि त्या ऐश्वर्याला म्हणतात की खरंच तुला ओळखण्यात मी चुकीच केली ऐश्वर्या, तू खरंच चांगली आहेस. आणि आता ऐश्वर्या इकडे एकदम नाजूक आणि गोड आवाजात म्हणत असते की आई तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, नका माफी मागू, मला तुमचा राग नाही आलाय आणि कधी येणारही नाही. आता इथे मुद्दामूनच ती मन जिंकण्याचा प्रयत्न तर मात्र चांगल्याच प्रकारे करताना दिसते. तर पुढे आता तर ते दोघींचंही बोलणं ऐकून आता इकडे नानांना मात्र खूप राग येत असतो, कारण ऐश्वर्या चुकीची आहे हे त्यांना बोलू शकत नाही आहे. त्यांना खूप राग येत असतो, पण आता ते काहीच म्हणणार नाही आहे. म्हणून आता ऐश्वर्या नानांकडे पाहते आणि म्हणते की नानांनासुद्धा खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा, मला माहिती आहे. सारंग तू नानांना आतमध्ये घेऊन जा, त्यांना हे सगळं सहन होत नाही आहे. तेव्हा आता इकडे ऐश्वर्या ही मुद्दामूनच नानांना आतमध्ये पाठवून देते आणि इकडे सुमित्रा मात्र पूर्णपणे जानकीच्या विरोधात आता ऐश्वर्याला काहीही बोलायला लागते. तर आजी म्हणतात की त्यांना जायचं असेल तर त्यांनी बिंदास जावं, त्यांना कोणीही अडवायचं नाही, हा त्यांचाच निर्णय आहे ना, आपण थोडी ना त्यांना घरातून बाहेर हाकलवत आहोत. ऋषिकेशने असा निर्णय नको घ्यायला हवा होता. तितक्यात आता ओवी शाळेतून येते आणि म्हणते की काय चाललंय, आणि सर्वांचे चेहरे पाहून तिचे लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. ती म्हणते की तुम्ही सर्वजण असे का बसलेले आहात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुला भूकच लागली आहे ना, मग मी आहे ना, मी देते तुला जेवायला. लगेच सुमित्रा आणि सारंगला ती म्हणते की नानांना तुम्ही आतमध्ये घेऊन जा. आता सुमित्रा, सारंग आणि नाना आतमध्ये गेलेले असतात. तिकडे आजी लगेच ऐश्वर्याला खुणावतात आणि त्यानंतर आता ऐश्वर्याला ओवी म्हणते की मला देतेस ना तू जेवायला. लगेच आता ओवीला गालगुच्चा पकडत ऐश्वर्या रागानेच म्हणते की काय गं, तुला खायला हवंय ना, मग तुझी आई आहे ना, तुझ्या आईला नाही सांगता येत का, जा आणि तुझ्या आईला वाढायला सांग, मी नाही देणार तुला. आता ओवीला खूप राग येतो. ओवी म्हणते कशी आहे ही आंटी, दुसऱ्यांसमोर काहीतरी वेगळं बोलते आणि माझ्याशी असं वागते. तिला तर रडायला चालेलं असतं. ती धावतच आता रूममध्ये येते आणि जानकीला लगेच ऐश्वर्याचं नाव सांगत असते. पण जानकी रडत असल्यामुळे आता ओवी म्हणते की अगं आई तुला काय झालं रडायला, खाली पण सर्वजण सॅड आहेत, काही झालंय का. लगेच आता ऋषिकेशला ती विचारते की मम्मा का रडत आहे बाबा. मग ऋषिकेशसुद्धा काहीच म्हणत नसतो आणि पुन्हा आता जानकीलाच ती विचारते. तर जानकी म्हणते काय आहे ना, आजी ना आमच्या दोघांवर खूप रागावली आहे गं. तेव्हा तो एक काम करशील का गं ओवी, तू आजींना समजवून आणि सांग ना की माझी मम्मा चुकीची नाही आहे. आता ओवी म्हणते की मला खात्री आहे मम्मा तू कधीच चुकत नाही, मी आजीला नक्कीच समजावून सांगेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणेल. आता जानकी खूप खुश होते. तर आता पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा ह्या पुन्हा जानकीलाच दोष देत तिला म्हणतात की तुला मी या घरातून बाहेर जायला लावलं, तुला जाता येत नाही आहे का. आता सुमित्राच्या पुन्हा जानकी पाया पडू लागते आणि घरात थांबवण्यासाठी आग्रह करत असते. मात्र ऋषिकेशची आग डोक्यातच मस्तकात जाते आणि तो म्हणतो की बाद झालं, माझ्या बायकोला ह्या घरातून हाकलवलं जाते, तिचा मान सन्मान सगळं काही हिरावून घेतलेलं आहे. सुमित्रा आई बस झालं, तू माझ्या बायकोला घरातून बाहेर हाकलत आहेस ना, ठीक आहे तुझ्या मनाप्रमाणेच होईल. लगेच आता सुमित्रा आणि ओवीला घेऊन ऋषिकेश हा घर सोडून निघून जातो. प्रेक्षकांनो आता त्यांनी घर सोडले, पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.